नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। असो देवा तुला माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार। तरी जडजडोनी वाहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली 516वी ओळी आहे। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतंय वर्ष 121 अखंड हरिनाम सप्ताह श्री संत मोतीराम महाराज संस्थान देवकरा आणि 5वा दिवस आहे आज। 5व्या दिवसातली ही प्रवचनाची सेवा माझ्याकडे आहे। खरं तर 121 वर्षात 121 माणसं आहेत, म्हणजे आपली प्रगती चांगली आहे। तर ज्ञानेश्वर महाराज ह्या ओळीमध्ये सरळ सरळ अर्थ आहे, कारण मी काही तुम्हाला फार लय तत्वज्ञान सांगणार नाही। फक्त एक लक्षात ठेवायचंय की तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीतून मला वाटते किती कीर्तन ऐकल्यानंतर आपला आयुष्याचा उद्धार होणार आहे हे मला माहिती नाही बरं का। आणि भारतात सर्वात जास्त कीर्तन ऐकलेलं गाव कोणतं असेल तर देवकर आहे, कारण आपल्याकडे 2 सप्ते होतात, त्याच्यात दत्त जयंती होते 3रा, आणि एकंदरीत हे सगळं जर पाहिलं 121 वर्षात, पण मला वाटतंय या 121 वर्षात जेवढं काही सांगितलंय त्या सगळ्या गोष्टीचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये सांगितलाय। आता या ओळीचा अर्थ सरळ सरळ आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओळी सुरुवात करत असताना सुरुवात अशी केलेली आहे की ते म्हणतात, तरी जडजडोनी वाहिला निघ। ही ओळी पूर्ण बघण्याच्या अगोदर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक ओळीची सुरुवात करत असताना डायरेक्ट केलेली आहे, वर्तमान काळाला धरून केलेली आहे।